त्याच्यानंतर इम्पॉर्टंट सेफ्टी हॅबिट्स काय आहेत की कोणतंही तुम्ही जेव्हा पासवर्ड ठेवतात तर ते यूज स्ट्रॉंग पासवर्ड, म्हणजे तुमचं ईमेलचं असेल, राईट, तुमचं फेसबुक अकाउंट असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल किंवा पर्सनल बँकिंगचा पासवर्ड असेल, तर तुम्ही तो नेहमी स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे इन द सेन्स त्याच्यामध्ये काय, तुमचं नाव इन्क्लूड नसायला पाहिजे. नाव व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यात तुमचे नंबर्स यूज करू शकतात, स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकतात. तर या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला यूज करायला पाहिजे जेव्हा तुम्ही पासवर्ड ठेवतात. तुमच्या सोशल मीडियाचं असेल किंवा तुमचं जे पर्सनल इन्फॉर्मेशन जे इम्पॉर्टंट जे अकाउंट आहे त्याच्यासाठी तुम्ही ठेवू शकतात. अनेबल टू फॅक्टर ऑथेंटिकेशन, जसं आता तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही जीमेल अकाउंट ओपन करतात किंवा यूट्यूब वगैरे लॉग इन करतात दुसऱ्या कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवरून, जसं आता तुमच्याकडे दोन फोन आहेत. आता तुम्ही काय करतात की एका फोनवर ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे जीमेलचं, त्याच्यानंतर तुम्ही काय करतात की तेच अकाउंट दुसऱ्या मोबाईलवर ट्राय करतात. तेव्हा काय होतं की तुम्हाला ऑथेंटिकेशन विचारतो, टू वे ऑथेंटिकेशन. जेव्हा तुम्ही जीमेल लॉग इन करता ना तेव्हा डेफिनेटली तो विचारतो टू वे ऑथेंटिकेशन की तुम्ही तोच पर्सन आहात की नाही. जेव्हा तुम्ही जीमेल लॅपटॉपवरती ओपन करता तेव्हा तुम्हाला तो टू वे ऑथेंटिकेशन फॅक्टर विचारतो आणि त्याचा जो कोड आहे तो तुमच्या मोबाईलवरती येतो. आणि जर मोबाईलवरती जर तुम्ही तो ओपन केला, मोबाईलवरती ओपन केल्यानंतर तुम्हाला तो दिसतो की दिस पर्सन इज लॉगिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर थिंग. तुम्ही तोच व्यक्ती आहेत की नाही, तो तुमच्यासाठी येस ऑर नो म्हणून ऑप्शन देतो. तुम्ही जर येस केलं तर डेफिनेटली लॅपटॉपवरती जे आहे ते तुमचं लॉग इन होऊन तुम्ही ते ऍक्सेस करतात. दॅट इज कॉल्ड एज अ टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. राईट, टू वे फॅक्टर ऑथेंटिकेशन समजलं तुम्हाला की कशा प्रकारे होते? राईट, जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी दुसऱ्या अननोन लॅपटॉपवरून किंवा मोबाईल फोनवरून जर लॉग इन करत असाल तर तुम्हाला ते टू वे फॅक्टर ऑथेंटिकेशन तुम्ही अनेबल करू शकतात. नेव्हर शेअर ओटीपी, जसं आपण स्टार्टिंगला पाहिलं की ओटीपी कोणालाही शेअर करायची नाही. ओटीपी शेअर करताना तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे की ते ओटीपी कुठून आलेलं आहे, कोणत्या सोशल मीडियाकडून. म्हणजे आय थिंक तुम्ही जर काही मागवलं असेल, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल किंवा ऑनलाईन परचेस केलं असेल, तर तुम्हाला ते कुठून आलेलं आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. देन यू कॅन शेअर द ओटीपी. राईट, तुमचा मित्र असेल किंवा जिगरी फ्रेंड आपण ज्याला म्हणतो किंवा तुमचा फ्रेंड रिलेटिव्ह असेल, त्यालाही ओटीपी शेअर करायचं नाही. पहिले त्याला पर्पज दिसायचं, तू ओटीपी का मागतोय, कशासाठी मागतोय. राईट, डोंट यूज द सेम पासवर्ड एव्हरीवेअर. तुमचा सेम पासवर्ड प्रत्येक ठिकाणी तोच यूज करू नका. जसं तुमचं इंस्टाग्राम असं अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल किंवा ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड असेल, फोनपेचा पासवर्ड असेल, तर प्रत्येक ठिकाणी सेम पासवर्ड यूज करू नका. कीप युअर ॲप्स अँड फोन अपडेटेड, कारण की तुमचे ॲप्स आणि फोन जे आहे ते अपडेटेड नेहमी ठेवायला पाहिजे. जसं माणसाला नेहमी अपडेट राहावं लागते विथ इन्क्रीजिंग युअर स्किल अँड नॉलेजेस, तसं आपण पाहिलं असेल की मोबाईल पण अपग्रेड होत राहतो. दर 1 वर्षाला किंवा 6 महिन्यांनी तो अपग्रेड होतो. ॲप पण काय होतात, दर 6 महिन्याला 1 वर्षाने अपग्रेड होत राहतात. तर तुमचे मोबाईल फोन्स किंवा ॲप जे आहे ते नेहमी तुम्हाला अपडेट ठेवायला पाहिजे. कारण की तुम्ही जर ॲप्सवरती गेलात, गुगल ॲप्सवरती, ॲप स्टोअरवरती गेलात, ॲप स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे लिस्ट दिसतात की कोणकोणते ॲप्स तुम्ही डाउनलोड केलेले आहेत. तर तिथे एक ऑप्शन येते की अपडेट म्हणून. राईट, तर ते तुम्हाला चेक करायचे आहे की तुमचे फोन बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, ते जे ॲप आहेत, फोनपे असेल, गुगल पे नसेल, ते अप टू डेट आहेत की नाही, ते तुम्हाला अप टू डेट करायचे आहेत. त्याच्यानंतर अवॉइड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑन अनसेक्युअर पब्लिक वायफाय. म्हणजे जर पब्लिक वायफाय जर असेल, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले, जसं रेल्वे स्टेशनला गेले किंवा जिथं वायफाय फॅसिलिटी आहे, किंवा हॉटेलमध्ये गेले तिथे वायफाय फॅसिलिटी आहेत, पण तिथे आपले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे आहे. तिथे तुम्हाला स्वतःचा जो मोबाईल डेटा असेल तो तुम्हाला यूज करायचा आहे फॉर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी. दुसऱ्याचा वायफाय वगैरे तिथे यूज करू नका, कारण की तिथे स्कॅमर असतात जे की तुमचं अकाउंट हॅक करू शकतात. राईट, दीज आर द इम्पॉर्टंट सेफ्टी हॅबिट्स. येस, गॉट इट. आतापर्यंत जे आपण शिकलो ते, म्हणजे इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला? येस, इट्स फाईन. समजलं इथपर्यंत? ओके. सो नेक्स्ट आहे रिअल टाइम स्कॅम सिनारिओ. म्हणजे स्कॅम रिअल टाइम मध्ये कुठे कुठे होऊ शकतात. इमॅजिन यू रिसीव्ह व्हॉट्सअप मेसेज. तुम्ही एक व्हॉट्सअप मेसेज रिसीव्ह केलेला आहे. युअर बँक अकाउंट विल बी ब्लॉक टुडे. क्लिक दिस लिंक इमिजिएटली टू अपडेट युअर KYC. आता मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की बँक जी आहे
किंवा तुमची केवायसी अपडेट करण्यासाठी किंवा तुम्हाला OTP विचारण्यासाठी किंवा तुमचं क्रेडिट कार्डची डिटेल मागण्यासाठी कधीही तुम्हाला कॉल करत नाही किंवा मेसेजेस पाठवत नाही, कारण की ती तशी RBIची गाईडलाईन आहे. राईट. पण तुम्हाला सडनली व्हॉट्सअपवरती मेसेज आला की युअर बँक अकाउंट विल बी ब्लॉक टुडे, क्लिक दिस लिंक इमिजिएटली अपडेट युअर केवायसी. द स्कॅमर मे ट्राय टू मेक यू पॅनिक अँड क्लिक द लिंक. म्हणजे स्कॅमर काय करतो, तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये पॅनिक करायचा प्रयत्न करतो आणि त्या पर्टिक्युलर लिंकवर क्लिक करण्यासाठी फोर्स करतो. पण तुम्ही काय करायला पाहिजे, व्हॉट शुड यू डू? डोंट क्लिक द लिंक. त्या लिंकवर क्लिक करायचं नाहीये. डोंट शेअर OTP और बँकिंग डिटेल्स. त्या बँकिंग डिटेल्स वरती आपल्याला OTP शेअर करायचा नाहीये. कॉन्टॅक्ट युअर बँक थ्रू इट्स ऑफिशियल चॅनल. म्हणजे बँकेचं जे ऑफिशियल चॅनल असेल वेबसाईटवरती, तिथे जाऊन तुम्ही व्हेरीफाय करायला पाहिजे. व्हेरीफाय द मेसेज इंडिपेंडेंटली. म्हणजे तुम्हाला जर बँकेकडून फोन आला, बँकेमध्ये कोणीतरी तुम्हाला ओळखीचं असेल तर त्याला तुम्ही कॉल करू शकतात. किंवा बँक ओपन म्हणजे दुसऱ्या दिवशी जर बँक ओपन झाली असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ती इन्क्वायरी करू शकतात. पण इमिजिएटली तुम्हाला कोणतीही ऍक्शन घ्यायची नाही जर असं स्कॅम जर मेसेजेस वगैरे तुम्हाला आलं असेल. ऍक्च्युली स्कॅमर काय करतात की पर्टिक्युलर त्या बँकेचा ते लोगो बनवतात. पर्टिक्युलर आपल्याला असं विश्वास होतो की हा जो मेसेज आलेला आहे तो बँकेमधूनच आलेला आहे. तर अशा फायनान्शियल स्कॅम मधून आपल्याला आपल्याला अवॉइड करायचं आहे. राईट. सो दिस इज अ रिअल लाईफ स्कॅम सिनारिओ. त्याच्यानंतर द स्टॉप रूल. आपल्याला काय काय करायचं आहे. स्टॉप रूल म्हणजे काय, बिफोर मेकिंग एनी फायनान्शियल डिसिजन. जर तुमच्या लाईफमध्ये एखादं फायनान्शियल डिसिजन घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला फक्त स्टॉप व्हायचं आहे. स्टॉप इन द सेन्स काय, डोंट ऍक्ट इमिजिएटली. राईट. येस म्हणजे काय, स्टॉप. डोंट ऍक्ट इमिजिएटली म्हणजे लगेच आपल्याला कोणतीही ऍक्शन ऍक्शन घ्यायची नाहीये. टी म्हणजे काय, थिंक. तुम्हाला विचार करायचा आहे कशावर, डज दिस ऑफर साऊंड रिअलिस्टिक. म्हणजे ती ऑफर जी आहे ती रिअलिस्टिक आहे की नाही. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की महिन्याची 8%, 10% इज नॉट अ रिअलिस्टिक. राईट. त्याच्यानंतर ओ म्हणजे काय, तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. चेक द सोर्स अँड व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन. म्हणजे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठून आपल्याला भेटलेली आहे, कोणत्या सोर्सेसमधून भेटलेली आहे ती व्हेरीफाय करायची आहे. त्याच्या पी म्हणजे काय, प्रोटेक्ट. नेवर शेअर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन और सेंड मनी विदाउट व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्हाला कोणतीही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करायची नाहीये. कोणताही पैसा तुम्हाला सेंड करायचा नाहीये विदाउट व्हेरिफिकेशन. आणि फोन पे करत असताना, मोबाईल नंबर टाकत असताना पण तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. इमिजिएट कोणतीही ऍक्शन घ्यायची नाहीये. मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे समोरच्याचा तोच मोबाईल नंबर आहे की नाही, त्याचं नाव पर्टिक्युलर तेच येतोय की नाही, ते तुम्हाला व्हेरीफाय करूनच तुम्हाला अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. अदरवाईज काय होतंय की आपला मोबाईल नंबर समोरचा म्हणतो की मला 5-10 हजार रुपये पाठवा. समोरचा नंबर काय काय आपल्याला चुकीचा नंबर देतो. राईट. चुकीचा नंबर दिल्यानंतर काय होतंय की ते पैसे चुकीच्या माणसाला चालल्या जातात. राईट. त्याच्यामध्ये काय होतं की आपला तिथे लॉस होऊ शकतो. राईट. त्या गोष्टी आपल्याला इथे अवॉइड करायच्या आहेत. तर यस, इथपर्यंत क्लिअर आहे. सो आजचे जे की लर्निंग आहे, डोंट ट्रस्ट गॅरंटीड रिटर्न. आपल्या गॅरंटीड रिटर्नवरती ट्रस्ट करायचं नाहीये. नेव्हर शेअर OTP, पिन, CVV और पासवर्ड. कोणालाही OTP, पिन, CCV, पासवर्ड शेअर करायचं नाहीये. व्हेरीफाय इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी बिफोर इन्व्हेस्टिंग. कुठेही तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल त्याच्या पहिले आपल्याला अपॉर्च्युनिटी व्हेरीफाय करायची आहे, ती खरंच जेन्युअन अपॉर्च्युनिटी आहे की नाही. बी केअरफुल विथ अननोन लोन ॲप्स. जे लोन ॲप्स असतात त्याच्याकडून आपल्याला केअरफुल राहायचं आहे. डोंट ब्लाइंडली ट्रस्ट ट्रेडिंग गुरुज और सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. म्हणजे एखादा जर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल, तो जर आपल्याला सांगत असेल दिस इज अ ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वी आर युझिंग अँड वी नेव्हर लॉस इन द ट्रेडिंग. म्हणजे तो जर दावा करत असेल की मी कधीही लॉस घेतलेला नाहीये, मी सगळ्यात दिवस प्रॉफिटमध्ये राहिलो, तर तिथे कुठेतरी म्हणजे स्कॅम क्रिएट होतो. राईट. तिथं आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये. यूज स्ट्रॉंग सायबर सिक्युरिटी हॅबिट. जे स्ट्रॉंग सायबर सिक्युरिटी हॅबिट्स आपण पाहिलेले आहेत ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. राईट. सो दीज आर द की लर्निंग फॉर टुडे सेशन. आणि पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट आहेत. पॉज बिफोर यू पे. जर तुम्हाला कोणाला पे करायचं असेल तर थोड्या वेळाती पॉज घ्या. व्हेरीफाय बिफोर द ट्रस्ट. राईट. आपल्याला व्हेरीफाय करायचंय ट्रस्ट करण्या अगोदर. इफ समथिंग गॅरंटीड प्रॉफिट आस्क व्हॉट इज द रिस्क. म्हणजे तुम्हाला जिथं गॅरंटीड प्रॉफिट भेटतोय, गॅरंटीड रिटर्न भेटतोय, तिथं तुम्हाला रिस्क कॅल्क्युलेट करायची. म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क काय ते तुम्हाला विचारायचं आहे.
युअर फायनान्शियल सेफ्टी बिगिन्स विथ युअर अवेअरनेस. म्हणजे तुमची फायनान्शियल सेफ्टी कुठे चालू होते? तुमच्या अवेअरनेसवर. राईट. द बेस्ट प्रोटेक्शन अगेन्स्ट फायनान्शियल स्कॅम इज नॉलेज. म्हणजे बेस्ट प्रोटेक्शन काय आहे अगेन्स्ट फायनान्शियल स्कॅम इज अ नॉलेज. म्हणजे तुम्हाला नॉलेजेबल राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इटी मनी, इटी मनी वरती वेबसाईट, इटी मनी वेबसाईट वरती तुम्हाला फायनान्शियल, तिथून तुम्ही नॉलेज घेऊ शकतात. राईट. त्याच्यानंतर काही फायनान्शियल न्यूजपेपर असतील, तिथे तुम्ही तुमचं नॉलेज तुमचं वाढवू शकतात, तुम्ही ते गेन करू शकतात. सो येस. येस. सो हाऊ इज द टुडे सेशन? काय शिकायला भेटलं तुम्हाला आज? सो डेफिनेटली तुम्ही सांगू शकता. हाऊ वॉज द सेशन? फायनान्शियल स्कॅम अवेअरनेस. येस. येस, एनीबडी? म्हणजे काय तुम्हाला शिकायला भेटलं? कारण की ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, याच्यामुळे भरपूर लोकांचा लॉस झालेला आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे, काही काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे. कारण की त्यांची जी जीवनाची पुंजी होती जमा केलेली, ते त्यांनी अशा फायनान्शियल स्कॅममध्ये लावली आणि शेवटी ते फायनान्शियल स्कॅमचे बळी पडले. याच्यामध्ये लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये लोकांची लाईफ स्पॉईल झालेली आहे. कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, फॅमिली उद्ध्वस्त झालेले, रिलेशनशिप खराब झालेले आहे. म्हणून तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये असं कोणी असेल तर त्यालाही तुम्ही समजून सांगू शकतात की हा फायनान्शियल फ्रॉडचा प्रकार असू शकतो. राईट. सो याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण असतात? मोस्टली आपले फॅमिली मेंबर्सच आपल्याला गायडन्स देतात की अशी अशी स्कीम आलेली, याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर, मला 8% 10% महिन्याचे भेटतायत, मला एवढं इन्कम भेटते. राईट. तर या गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. हा जो क्विक मनीचा कन्सेप्ट आहे ना, या क्विक मनीच्या कन्सेप्ट पासून आपण दूर राहायला पाहिजे. जे वेल्थ क्रिएशन आहे ती कन्सिस्टंटली एक डिसिप्लिनला भेटत असते. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP करा, नवीन इन्कम सोर्स जनरेट करा, पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करा, पण अशा फायनान्शियल फ्रॉड पासून दूर राहा. कारण की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी पाहतो की भरपूर जण याचा शिकार झालेले आहेत. काही काहींची लाईफ स्पॉईल झालेली आहे याच्यामुळे. ज्यांचा रिटायरमेंटचा पैसा 80-80 लाख, 1-1 करोड रुपये लोकांचे याच्यामध्ये लॉस झालेले फायनान्शियल फ्रॉडमध्ये. राईट. तर आय थिंक हा एक चांगला सेशन, तुम्हाला एक चांगलं काहीतरी शिकण्यासाठी इथं भेटलेलं असेल. सो येस, वी कॅन टेक अ फीडबॅक फ्रॉम संदीप सर. येस, संदीप सर. गुड आफ्टरनून सर. आज जे फ्रॉड बद्दल तुम्ही क्लास घेतला तो खूप चांगला होता. आणि ऍक्च्युली हा फ्रॉड माझ्यासोबत पण झाला आहे. पण मी सांगू शकत नाही कारण की मी कुणाला आतापर्यंत सांगितलं नाही. 5 झिरो समजून टाका आणि समोरचा आता आकडा कुठला असेल ते पकडून घ्या. माझ्यासोबत तर झालाच आहे आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण झालाय. आत्ताच 15 दिवसाची गोष्ट आहे की तो 2 वर्षापूर्वी काही मूवीज वगैरे बघत होता आणि त्याला क्राईम ब्रांच म्हणजे असं सांगत होते की क्राईम ब्रांच मधून मी बोलतोय. तो ते त्यावेळेस म्हणजे 2 वर्षापूर्वी तो काही मूवीज वगैरे बघत होता. तर त्याची केस केली आहे आणि तो पैसे मागत होता. म्हणजे त्याने ऑलरेडी 2,000 रुपये पे केले पण होते. आणि नंतर मग त्यांनी मला फोन केला की म्हणजे असं फ्रेंडच आहे, तर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. तर तो 24,000 रुपये ट्रान्सफर करणारच होता. पण मग मी तिथून आलो त्याच्याकडे आणि त्याला सांगितलं फ्रॉड आहे म्हणून. तर ते 24,000 रुपये वाचले त्याचे आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की हे सगळे कॉल वगैरे, त्याचे नंबर वगैरे सगळे ब्लॉक करून दे. तो तर होताच. त्याच्यानंतर आता एक नवीन स्कॅम चालू झाला. तुमचे इंस्टाग्राम अकाउंट, व्हॉट्सअप अकाउंट आणि फेसबुक अकाउंट पण हॅक होत आहे आणि त्याच्यावरून पण फ्रेंड सर्कलमध्ये असं वाटतंय आपल्याला की आपल्या मित्रांनीच म्हणजे आपल्याला मेसेज केला आहे आणि ते एक पाठवते. पण त्यावेळेस एक केअरफुल ठेवण्याला एक अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस तो QR कोड पाठवतो त्यावेळेस तो QR कोड त्याच्याच नावाचा आहे की नाही ते करा. नाहीतर मग व्हेरीफाय करा त्याला फोन करून की की खरोखरच बा की तूच मला पैसे मागितले आहे की नाही. कारण की तो QR कोड जो असतो तो दुसऱ्याच्या नावाचा असतो आणि तुम्ही जर का लक्ष दिलं नाही तर त्या QR कोडवर जर पेमेंट केलं तर तुमचे पैसे जाऊ शकतात. अशा प्रकारचे आता पुष्कळ फ्रॉड होत आहे. थँक्यू सर. येस, थँक्यू थँक्यू संदीप सर. आणि खरंच खूप
म्हणजे रिअल टाइम तुम्ही एक्झाम्पल दिलेलं आहे, रिअल सिच्युएशन तुम्ही सांगितलेलं आहे आणि ते सगळीकडे होते. कारण की क्रिप्टोच्या नावानं फॉरेक्सच्या नावानं तुम्हाला तुमच्याकडे येतात, तुम्हाला सांगतात आम्ही एवढे रिटर्न्स देऊ, किंवा एखादा फ्रॉड कॉल येतो. म्हणजे ते तुमच्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवतात. तुम्ही कोणती मूवी पाहतात, तुम्ही कोणता सर्चिंग करतात, तुम्ही मोबाईलवर काय पाहतात, काय नाही पाहत, ते सगळं इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. येस, अजून कोणाला काही आणि शेअर कर. पुन्हा एक सर, की माझ्या साड्यासोबत पण असा प्रॉब्लेम झाला होता. मी त्याला 2 दिवसामध्ये 50,000-50,000 रुपये असे ट्रान्सफर केले होते. पण त्याचं ऑलरेडी गोल्ड लोन चालू होतं इसा बँक मधून. तर इसा बँक मधून म्हणजे त्याला फोन गेला की फोन फ्रॉड होता. तर त्याला सांगितलं की मी इसा बँक मधून बोलतोय, तुमचा गोल्ड लोन चालू आहे, तर तुमची आधार केवायसी करा, हे करा. तर तो इतक्या हम्म, घाईमध्ये होता. तर त्या घाईमध्ये त्यांनी आधार कार्ड नंबर देऊन दिला आणि आधार कार्ड नंबर दिल्यानंतर त्यांनी ओटीपी पण दिला. आणि तो ओटीपी किंवा आधार कार्ड त्यांनी कोणाला विचारलं नाही, बस डायरेक्ट देऊनच दिला. आणि बस त्याच्या अकाउंट वरून 1 लाख रुपये पूर्ण गेले. जे मी पाठवले होते ते सगळे सगळे गेले. आणि ऍक्च्युली असं होतं, त्यानंतर त्यानं सायबर केस केली. सायबर केस केल्यानंतर पण त्या सायबर केसमध्ये असं झालं होतं की हा पैसा तुझ्या अकाउंटवरचा, म्हणजे मी जिथे राहतो तिच्याच आयडीएफसी बँकेमध्ये गेला. म्हणजे बघा किती हे राहते ते फ्रॉड करणारे. ऍक्च्युली त्याने केस केली असती तर सगळ्यात अगोदर मलाच पकडल्या गेलं असतं, कारण की मी इथे राहतो. आणि ते इच्छाच आयडीएफसी बँकेमध्ये पैसे आले म्हणून सांगितलं होतं. पण नंतर सायबर केस केल्यानंतर वगैरे मग त्याला काही पैसे वापस आले नाही. ते म्हणत होते की थोडे काही पैसे वापस येईल, पण ते पैसे वापस आले नाही. आणि खरोखरच मी फसलो असतो याच्यामध्ये, कारण की ऑलरेडी इच्छीच ब्रांच होती ती आयडीएफसी पण. आणि आयडीएफसी मध्ये माझं अकाउंट नाही, काही नाही, काही नाही, तरी पण. राईट. कारण की एकदा जर पैसे गेले, मग ते सायबर सिक्युरिटी असो कुठेही तुम्ही ते रिकव्हरी करू शकत नाही. कारण की ऍक्च्युली त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग असतं की ते ज्या सेकंदला पैसे त्यांच्या अकाउंटला आले की ते पैसे दुसरीकडे दुसऱ्या सेकंदला ट्रान्सफर होऊन जातात. आणि ते तिकडून ट्रान्सफर झाले की ते आउट ऑफ द कव्हरेज, म्हणजे ते तुमच्या नेटवर्कच्या बाहेर ते पैसे चालले जातात, जेणेकरून त्याला ट्रॅक करणं फार डिफिकल्ट असते. असे भरपूर आहेत, भरपूर काही फ्रॉड झालेले आहेत. सो प्रत्येकाने हे नॉलेज घ्या आणि अशा फ्रॉड पासून दूर राहा, जेणेकरून तुमचा हार्ड अँड मनी जो आहे तो सेव्ह राहील. येस, अजून कोणाला शेअर करायचं आहे? Yes, yes. येस, नित्य. Good afternoon, everyone. माझं नाव नित्या संदीप काळे आहे. आज मी तुम्हाला ऑनलाईन फ्रॉड थॉट सांगणार आहे. Think before you click. If it looks too good to be careful. Never share your OTP. Keep your password and PIN secret. Stop, think, verify. A little care can save your money. Protect your OTP and protect your money. Thank you, thank you, thank you. येस, थँक्यू थँक्यू नित्या. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मोर फॉर यू नित्या, कॉंग्रॅच्युलेशन नित्या. येस. सो अजून कोणाला काही बोलायचं आहे? सो प्लीज रेज युअर हँड. Yes, sir. Sir, first of all, thank you, sir, for this wonderful class. तर सर, मेक शुअर करीन की या क्लासमधून जे काही मला शिकायला मिळलं ते मी माझ्या फ्युचर लाईफमध्ये आणि आता सुद्धा अप्लाय करू. थँक यू, सर. आणि खूप छान क्लास होता, खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. येस, थँक्यू निशांत. येस, अनिश. Hello, sir. Thank you for your class today. I learned so much about that, but one thing I want to ask you about the cybersecurity you talk about. I was in Wadia College in Pune. There was my friend with me. He was using some kind of like a illegal website. From that, he got a call of a one girl, and she was asking his like money, but he doesn't like care. He give it to her money, but because of that, she take the screenshot of that and like she was giving a threat after giving him to jail or something like that.
But then I was with him, and his dad is a PA of the Amdar of the Pune. So we take the care of that and go to the sir of the Amdar. Then we case about that. The girl was a man in the Pune living in the something of that like Dagdushet across area, and he was scamming within the 6 to 7 peoples. Then we caught that, so we got some kind of like free, and we got some experience about that. So we know about that, sir. या Thanks for your. येस, थँक्यू अनिश फॉर शेअरिंग दिस. सो अशा प्रकारचे Yeah. पण स्कॅम होतात. मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. अनिशने जे बोललेलं आहे की अनिशचा एक फ्रेंड होता. तो अशाच फेक वेबसाईटवरती त्यांनी लॉग इन रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला मे बी व्हॉट्सअप कॉलवरती त्या समोरच्या व्यक्तीचा, ऍक्च्युली ती व्यक्ती होती पण ऍज अ मुलगी म्हणून ती बोलत होती. मुलगी म्हणून बोलताना तिने काही व्हिडिओ कॉल केला असेल. व्हिडिओ कॉल करताना काही गोष्टी बोलल्या असतील. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि ते स्क्रीनशॉट त्या अनिशच्या मित्राला पाठवला. अनिशच्या मित्राला पाठवल्यानंतर त्याला ती ब्लॅकमेल करायला लागली. ब्लॅकमेल केल्यानंतर अनिशचा मित्र थोडा घाबरला. घाबरल्यानंतर त्यांनी पैशाची डिमांड केली समोरच्यानी. तर त्यांनी पैसे ते सेंड केले. पण त्यांनी एक चांगली इनिशिएटिव्ह घेतली अनिशनी, की अनिश त्याच्या मित्राजवळ गेला की त्यांनी डायरेक्ट ते जे पोलीस होते त्यांच्या ओळखीचे त्यांच्याजवळ ते गेले आणि ते सगळा मॅटर त्यांना सांगितलं. राईट. तो सगळा मॅटर सांगितल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं, जेव्हा त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन केलं. इन्व्हेस्टिगेशन नंतर असं लक्षात आलं की समोरची व्यक्ती मुलगी नव्हती, तर तो एक माणूस होता जो की दगडूशेठच्या इथे राहत होता पुण्यामध्ये. आणि तो 6-7 जणांना तसा फ्रॉड म्हणजे त्यांना मॉक करत होता, म्हणजे त्यांना घाबरवत होता आणि त्यांच्याकडून तो पैसे काढत होता. राईट. सर अशा प्रकारचे पण स्कॅम होतात. म्हणून जे आहेत यंग यंग जनरेशनमध्ये मोस्टली अशा काही गोष्टी होतात की ते त्यांना माहीत नसते की वेबसाईट कोणती आहे काय आहे. तर ते तिथं रजिस्टर करतात, क्लिक करतात. त्याच्यानंतर तिथे त्यांच्यासोबत फ्रॉड होतो. आणि काही काही अशा गोष्टी असतात की ते मुलं जे आहेत ते जास्त डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना ते पैशाची डिमांड करतात. त्यांना हे पण सांगतात की मी तुमचा फोटो व्हिडिओ व्हायरल करेल किंवा तुमची बदनामी करेल. त्याच्यानुसार ते अजून डिप्रेशनमध्ये जातात. त्याच्यामुळे काही जणांची आत्महत्या पण होऊ शकते. काही डिप्रेशनमध्ये काही चुकीचा निर्णय घेऊ शकतात. पण याच्यासाठी एकच इलाज आहे. तुम्ही लवकर असा जर फ्रॉड झाला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला सांगू शकता. तुम्ही पोलिसाकडे कंप्लेंट करू शकता. कारण की त्याच्यावरती तोच एक इलाज आहे. कारण त्याच्यावर असे फ्रॉड भरपूर चालतात. कारण की असे फ्रॉड मी भरपूर ऐकलेले आहेत. माझ्या मित्रासोबत पण असे भरपूर एक मेसेज म्हणजे एक कॉल झालेला. ऍक्च्युली त्याला व्हिडिओ कॉल केलेला. व्हिडिओ कॉलमध्ये त्याला काहीतरी अशा गोष्टी सांगितल्या आणि ते बोलत होते तिकडून. मग समोर त्याचा व्हिडिओ ऑफ होता. राईट. आणि त्याच्यानुसार ते संभाषण झालं आणि त्याच्यानंतर त्याला ब्लॅकमेलिंग चालू झालं. पण त्यांनी ते एक होता की त्याला माहित होतं की फ्रॉड आहे म्हणून, आणि त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. डेफिनेटली मग त्यांनी ते ब्लॉक केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर तो रिलॅक्स झाला. तर अशा गोष्टी होतात. तर डेफिनेटली तुम्ही या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे. आपलं फोकस फक्त आपल्या एज्युकेशन आणि आपलं जे गोल आहे त्याच्यावर ठेवायला पाहिजे. सो डेफिनेटली आय थिंक होप की सगळ्यांना चांगलं नॉलेज आज भेटलं असेल. सो येस अनिश, यू कॅन टेल अबाउट युअर सेल्फ की तू काय करतो, सध्या काय करत आहेत आणि तुझं लाईफ गोल काय आहे. ओके. येस. ओके, आता मराठीत बोलतो. ऍक्च्युअल मध्ये आहे सगळेजण. मी ऍक्च्युअल मध्ये आता माझी 12th झाली आणि MSc CET एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये पण 92.22% काढले. म्हणजे बेस्ट कॉलेजेस मध्ये लागू शकतो. इंजिनिअरिंग करायची आहे मला ऍक्च्युअल मध्ये रोबोटिक्स मध्ये. सायबर सिक्युरिटी बद्दल बोलले सर तुम्ही, ते मी करणार होतो, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय सीन आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी आहे. एक टाईपचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये लागू शकतो मी. त्याच्यामुळं पब्लिक सेक्टर मध्ये आता मेकॅनिकल मध्ये पण चांगलं आहे, पण बिकॉज ऑफ दॅट डिग्री आता लय जणांकडे आहे. सो मी रोबोटिक्स मध्ये जाणार आहे. तेच माझा लाईफ गोल आहे आता ठीक आहे तरी. येस, ग्रेट ग्रेट अनिश. हम्म. ॲक्च्युअली कॉंग्रॅच्युलेशन टू यू. आणि तुम्ही हम्म. चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. कारण की तुला तुझं लाईफ गोल माहिती आहे की तुला तुझ्या आयुष्यात काय करायचं आहे. तर डेफिनेटली ते माहीत होणं फार राईट. गरजेचं आहे. कारण पॅशन जर असलं तर पॅशनेटली हिशोबाने आपण नक्की आपलं गोल अचीव करू शकतो. सो येस, कॉंग्रॅच्युलेशन टू यू. सो येस, थँक्यू अजून सर. कोणाला काही बोलायचं आहे? अदरवाईज वी कॅन रॅप अप अवर कॉल.
So yes, so we can wrap up our call. So yes, thank you.